चला आज बनवूया जास्त काळासाठी टिकून राहणारा बहुगुणी मोरावळा। त्यासाठी अर्धा किलो आवळे 15 मिनिटांसाठी मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले। आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, त्यानंतर एका चाळणीमध्ये वाफवण्याकरता ठेवून दिले। हाय गॅसवरती 15 मिनिटांसाठी हे आवळे छान असे वाफवून घेतले। त्यानंतर आवळ्यांमधल्या बिया काढून अशा पद्धतीने फोडी करून घेतल्या। अर्धा किलो आवळ्यांसाठी 450 ग्रॅम इतक्या गुळाचा वापर करत आहे। 400 ग्रॅम गुळ घेतला तरी देखील चालू शकतं। गुळाऐवजी साखरेचा देखील वापर करू शकता। गॅस ऑन करायचा आहे। आवळ्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। 5 मिनिटांनंतर हा गूळ छान वितळला जातो। मोरावळा बनवताना कुठेही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही। त्यानंतर हे मिश्रण कंटिन्युअस आपल्याला 30 मिनिटांसाठी शिजवायचं आहे। त्यानंतर आवळ्याचा रंग आहे तो छान चॉकलेटी होतो। त्याचबरोबर हा पाक आहे तो अगदी मधासारखा एकतारी बनून तयार होतो। गॅस बंद करायचा, सुगंधासाठी वेलची घालायची। 1 तासासाठी मोरावळा पूर्णपणे थंड करायचा आहे। त्यानंतर कोरड्या हवाबंद भरणीमध्ये हा मोरावळा स्टोअर करायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की